हॅलो. ज्या वेळेला बाबासाहेब 5 वर्षाचे होते त्यावेळेला एका उच्च वर्णीय समाजाच्या माणसाने आपल्या बाबासाहेबांना, तुम्ही आवाज का लावता, फुलला सोडा ना, गाण्याला मध्ये दादा. हॅलो हॅलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 5 वर्षाचे असताना त्यावेळी एक उच्चवर्णीय जातीच्या माणसाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बैलगाडीच्या खाली उतरवलं होतं. का? कारण बाबासाहेब महार होते, शूद्र होते, दलित होते, अस्पृश्य होते म्हणून. पण त्याच बाबासाहेबांनी या जगात असा इतिहास केला की त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कुठे कुठे आहे. अख्ख्या पृथ्वीच्या कानाबद्दल जरी गेलं तर बाबासाहेबांचं नाव आहेच. पण त्या बैलगाडीच्या मालकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बैलगाडीच्या खाली उतरवलं. तो बैलगाडी चालत राहिला, त्याचे नातू बंधू जंतू बैलगाडी चालत आहे. पण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पोर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कुठं कुठं आहे ते ह्याच गाण्यामधून चालत करत आहे. आज भीम जी के विचारों के हम किरदार हो गए. आज भीम जी के विचारों के हम किरदार हो गए. अरे जंग मैदान में लड़ने वाले शूर सरदार हो गए. दूसरों को कर्जा देने वाले अब हम साहूकार हो गए और पूरा हिंदुस्तान खरीद लेंगे. इतने हम मालदार हो गए, इतने हम मालदार हो गए. हे गाणं माझे मित्र मला अंदाज झाल्यासारखं वाटतं. त्या गाण्याचे गायक त्यांचं हे गाणं ते आपल्यासमोर सादर केलं आहे. ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बैलगाडीच्या खाली उतरवलं त्यावेळी त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कुठं आहे हे ज्या गाण्यातून तुम्हाला मी सांगत आहे. सर्वांनी शब्दाकडे लक्ष असू द्या. कितीही बांधले माळ्यावरती माळे म्हणून आकाशाला हात भिडतील का. आणि तुंबून भरले नदी नाले पण त्याला समुद्राची सर येईल का. किती बांधले माळ्यावरती माळे म्हणून आकाशाला हात भिडतील का. आणि तुंबून भरले नदी नाले पण त्या समुद्राच्या सर येईल का. आणि आजकाल भारतरत्न कुणालाही देतील पण माझ्या भीमासारखा कोणी ह्या जगात विश्वरत्न होईल का. कोणी विश्वरत्न होईल का. जगात माझ्या भीमासारखा कोणी विश्वरत्न होईल का. आज बाप देखा भैया देखा, आज बाप देखा भैया भाई और बहना देखी. आज बाप देखा भैया भाभी बहना देख लिए. सोना चांदी हिरकड़िया, अरे हिरकड़िया देख लिए. आज सब कुछ देखा मगर जी नहीं भरता प्रताप सिंह जी. अरे जिसने बाबा साहब को देखा उसने पूरी दुनिया देखी. जिसने बाबा साहब को देखा उसने सारी दुनिया देखी.
शब्दाकडे लक्ष असलं आरामदार खाली महाराज तू बैलगाडीचा मालक म्हटला ज्यांनी आपल्या बाबासाहेबांना बैलगाडीच्या खाली उतरवलं पण त्याच बाबासाहेबांचं आज नाव कुठं आहे आरामदार खाली महाराज तू बैलगाडीचा मालक पण आता भीमाचं नाव आरामदार खाली महाराज बैलगाडीचा मालक पण आता भीमाचं नाव आहे माझ्या बापाचं नाव आहे माझ्या भीमाचं नाव आहे माझ्या बापाचं नाव आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट भीमाचं नाव आहे माझ्या बापाचं नाव आहे नागपूरच्या एअरपोर्ट कारण तो बैलगाडी एवढा पक्के होता
त्या नीच मनोवाद्याने 5 वर्षाचे होते हो बाबासाहेब. कितीही दुश्मन असू द्या, दुश्मन जरी असला ना तरी सुद्धा 5 वर्षाच्या मुलाला जर ऊन लागते तर तो गाडीत बसवलं किती नीच म्हणावे. तुझ्यामुळेच महारा बैलगाडी माझी पाठव. तुझ्यामुळेच महारा बैलगाडी माझी तुला बसवलं गाडी तर गावात बोंब माझी. जातीवाद्याचा विचार भिवालामुळे जातीवाद्याचा विचार भिवालामुळे नाही पटला. त्या जातीवाद्याचा विचार भीमाला मुळीच नाही पटला. पण आज भीमाचं नाव आहे रे, माझ्या बापाचं नाव आहे रे इंटरनॅशनल एअरपोर्ट. बैलगाडी पाटायचे दिवस आता हो गेले. जय भीमारे हो पाहिले चुकून यांची गाडी मोडली तरी यांना विटाळ व्हायचा. त्यावेळी त्या काळी चुकून यांची गाडी मोडली तरी यांना विटाळ व्हायचा. चुकून जर अंगावर सावली पडली तरी यांना विटाळ व्हायचा. चुकून जर देवळाची पायरी चढली तरी यांना विटाळ व्हायचा. आणि चुकून जर नजरेची नजर भिडली तर विटाळच विटाळ व्हायचा. मग आज प्रकाश बाबा म्हणतात, अरे आता तो दलित राजकारणावर गेला, आता तुमचा विटाळ कुठे गेला? त्या दलित वकिलाने तुम्हाला न्याय मिळवून दिला, आता विटाळ तुमचा कुठे गेला? त्या दलित डॉक्टराने तुमचा इलाज केला, आता विटाळ तुमचा कुठे गेला? आणि तो आमचा भीमराव तुमचा पहिला जावई झाला, आता विटाळ तुमचा कुठे गेला? विटाळ तुमचा कुठे गेला? विटाळ ते लोक विंटाळ करायचे ना आपल्यासाठी विंटाळ करायचे. म्हणून काय म्हणायचंय, आम्ही जरी गाव कशाच्या बाहेर राहत होतो बरं का, आम्हाला विंटाळ करत होते लोक. म्हणून सांगायचंय, आम्ही जरी गाव कशाच्या बाहेर राहत होतो, आमचे घर गाव कशाच्या बाहेर होते, परंतु त्या घराच्या अवतीभोवती आमचे बाथरूम असायचे, म्हणजे त्या काळात मोऱ्या म्हणायचे. मग त्या मोरे कशाचे असायच्या, तुराट्याच्या तशा पत्रे वगैरे लावलेल्या. आणि मग तिथे आमच्या माता भगिनी कपडे धुवायच्या, मुलांना लग्न मुतना करायच्या, सगळं काय तिथं असायचं. आमचे माणसं बांधव सगळे आंघोळी वगैरे करायचे. मग ते घाण पाणी कुठे जायचे माहितीये का? नाल्यात, मोरीतून नाल्यातून वड्यातून नदीतून जायचं शेतातून जायचं त्यांच्या पिकातून जायचं त्यांच्या धान्यात, आणि धान्यातून जायचं त्यांच्या पाण्यात. बघा ते पाणी कुठं जायचं बघा, पाणी कुठं जायचं मोरीचं? नाल्यातून वड्यातून नदीतून त्यांच्या शेतातून त्यांच्या पिकातून त्यांच्या धान्यातून त्यांच्या खाण्यात. म्हणजे आमचं काय खायचं ते
गुळमूत खायचे तरी ते आमचा विचार करत होते. बरोबर आहे का? म्हणून आज बाबासाहेबांचं नाही ना बैलगाडी बाटायचे दिवस आता होतील. बैलगाडी बनवायचे दिवस आता होतील. बैलगाडी बनवायचे दिवस आता होतील. त्यामुळे त्याच्या हिमवाले होताय त्याचा. देवामुळे होताय. देवामुळे होताय. देवामुळे पाय कटणारे. आकाशचा महाल सुटा बुटाचा. आकाशचा महाल सुटा बुटाचा. चांगला बघावं चांगला. लाली पावडर लावून ह्या नटाया लागल्या त्या जातीवाद्याच्या पुढे. आपल्याला लाली पावडर लावून ह्या नटाया लागल्या आणि पळत आमच्या अंगाशी येऊन ह्या खेटाया लागल्या. लाली पावडर लावून आज ह्या नटाया लागल्या, पळत आज आमच्या अंगाशी येऊन आज ह्या खेटाया लागल्या. काल आमच्या सावलीचा विटाळ व्हायचा हो यांना. काल आपल्या सावलीचा विटाळ व्हायचा यांना. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईनं त्या बामणाच्या पोरी जलमीवाल्या पोरांना पटायला लागल्या. आम्ही शिकलो सवरलो हा का आमचा गुन्हा आहे का? आम्ही शिकलो सवरलो हा का आमचा गुन्हा आहे का? आम्ही ताट मानेने चालतो हा का आमचा गुन्हा आहे का? आणि मग आज तुमच्या पोरीला मागणे घालतो हा का आमचा गुन्हा आहे का? हा त्यांचा महार सुटा बुटात कारण बाबासाहेबांच्यामुळे. कारण बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं. म्हणून एक प्रवीण उभे काय म्हणतात, एक मुगड आहे. प्रवीण उभे काय म्हणतात, अरे विवा तोला न झाला महान. बाबासाहेब लहान असतानाच महान झाले. प्रवीण उभे काय म्हणतात, अरे विवा तोला न झाला महान. भीमा या सगळ्या मानवाला कधी झाला महान. मानवाला कधी समान. भारताची होऊन घटना विवादोलान झाला महान. मानव हक्क दिले समान. घटना भारताची लिहून भारताची लिहून घटना भारताची लिहून. अरे केला भीमान अभ्यास करतो न बघा बाहेर बसून. होती चालायची बंदी आम्हाला सन्मानाने. अजून एक मुगडा आठवला आज बाबासाहेबाच्या पुण्याईनं. अरे भीमरायाच्या पुण्याईनं भीमरायाच्या पुण्याईला आले तर वर्दीवर. भीमरायाच्या पुण्याईला आले तर वर्दीवर. हे आले तर वर्दीवर. अरे हे गरीबाचं पोरग, अरे हे गरीबाचं पोरग, अरे हे गरीबाचं पोरग बसायला लागलंय साहेबाच्या खुर्चीवर. भीमरायाच्या पुण्याईला माझे मित्र मानले म्हणून अरे भीमाची पोर भीमाचा डॉलर मनात रुजावती.
उडवती आणि 2500च्या गांधीच्या नोट बालमध्ये उडवती भीमरायाच्या पुण्याई आलो यावर देवर आलो यावर दिवस, आलो यावर दिवस. अरे भीम जी ने हमें बलवान बना डाला है भीम जी ने हमें बलवान बना डाला है कोई हटा पाए ना वो चट्टान बना डाला है नए युग की हमें अरे पहचान बना डाला है और मेरे भीम जी के संविधान का करिश्मा तो देखो यारो वो चाय बेचने वाले मोदी को पंतप्रधान बना पंतप्रधान बनला मोदीजी येणार होते तेव्हा अच्छे दिन आले वाले अच्छे दिन आलेच नाही भाऊ 2 दिवस लॉकडाऊन लागला गरीबच राहिले पैसेवाले अजून पैसेवाले झाले नाही तेव्हा गरीब या 2 वर्ष अगोदर गरीब ताट मानाने चालत होता ताट मानाने राहत होता 2 टाइम खात होता पण ताट मानाने राहत होता आमिर गावालाही कर्जत होता आणि गरीब असून लय पैसेवाला म्हणजे मनाने श्रीमंत होता पण आज या मोदीमुळं कोरोना फक्त 1 का 2 महिने 3 महिने 4 महिने 5 महिने होता त्याच्यानंतर यांचं लॉकडाऊन आलं दुसरी लाट आली तिसरी आली चौथी यायची तिसरी पण यायची अशा या लाटच येत राहतील नंतर मग लस घ्या पण सगळं म्हणजे यांनी लोकशाही संपवायला घेतली आणि राजेशाही पुन्हा आणायची म्हणून अरे भीमरायाच्या पण हे गरीबाचं पोरग अरे त्याचा पोरगा साहेब झाला अरे त्याचा पोरगा साहेब झाला अरे तशी खाणं तशी ही मेरे बाबा ना कधी मेरे बाबा ने कधी कधीच आशा नाही गेली आम्हाला चांगलंच भेटलं पाहिजे एका तावाच्या तुकड्यावर बाबासाहेबांनी दिवस काढले कोणासाठी आपल्यासाठी त्यांच्यासाठी पण नाही मेरे बाबा ने कधी मेरे बाबा ने कधी निजावली कांदन मिरचीवर पण हे असं गरीबाचं पोरग हे गरीबाचं पोरग असं नाव हे गरीबाचं पोरग बसायला लागलंय मोदी चालायची बंदी आम्हाला सन्मान
कारण की आपली थुंकी पण आपण जमिनीवर नाही थुकू शकत होतो. त्याच्यामुळं पाठीला झाडू का होता? आपण ज्या रस्त्याने चालत गेलो ना, तो रस्ता आपले पाय झाडले पाहिजे म्हणून पाठीला झाडू होता. दुपारी 12 नंतर, भर दुपारी 12 नंतर आपल्याला चालायची हे होतो. आपण चालू शकत होतो त्यावेळी. पण आता खातात फिरतो आम्ही रवी मानात. या संकल्पाला भीमामुळे गोडा वादा भेटला. या निलेशाला भीमामुळे लय गोडा वादा भेटला. क्योंकि मेरे मन में भीम, मेरे तन में भीम, मेरे तन में भीम, मेरे मन में भीम, और मेरे सांसों में भीम, मेरे ख्यालों में भीम. मेरे मन में भीम, मेरे तन में भीम, मेरे सांसों में भीम, मेरे ख्यालों में भीम. अरे मर जाऊंगा किसी रोज भीम गीत गाते गाते, पर मेरे कफन पे लिख देना जय भीम जय भीम. पण आता भीमाचं नाव आहे र, माझ्या बापाचं नाव आहे, माझ्या भीमाचं नाव आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट. माझे बंधू सूर्यकांत रामने आता हे आपल्या समोर आपली सेवा सादर करतील आणि त्याच्यानंतर पुन्हा मी गाईल.